नमस्कार, आप देख रहे हैं रिप्रेजेंट इंडिया न्यूज़ और मैं हूं मनीषा श्रीवास आपके साथ। हैदराबाद के दूध पाउडर व्यापारी से 14 लाख की ठगी करने वाले नागपुर शहर के महाठगबाज विनोद भगवान दास कल्याणी और उसके 2 साथियों को कलमना पुलिस द्वारा गिरफ्तार कर लिया गया है। साथ ही 24 सितंबर तक कोर्ट ने आरोपियों के पीसीआर के आदेश दिए हैं। आपको यह भी बता दें कि आरोपी विनोद कल्याणी द्वारा नागपुर के कई नागरिकों से हजारों लाखों रुपए की ठगी की गई है और उसके खिलाफ कई पुलिस स्टेशन में मामले दर्ज हैं। बावजूद इसके नागपुर शहर पुलिस अब तक उसे गिरफ्तार करने में नाकाम रही है। अब सवाल यही उठता है कि क्या नागपुर शहर पुलिस आयुक्त रविंद्र सिंघल इस मामले को गंभीरता से लेकर क्या आगे कार्रवाई करते हैं। साथ ही हमारे रिप्रेजेंट इंडिया न्यूज ने कलमना पुलिस द्वारा की गई कार्रवाई पर कलमना पुलिस स्टेशन के वरिष्ठ पुलिस निरीक्षक प्रशांत पांडे से विस्तार से जानकारी ली। ये देखते हैं हमारे रिप्रेजेंट इंडिया न्यूज की यह खास रिपोर्ट। आरोपी आहे, 3 आरोपी आपण गिरफ्तार केले, त्यामध्ये विनोद कल्याणी म्हणून नावाचा एक आरोपी आहे। काय प्रकार सविस्तर सांगा। महेंद्र अग्रवाल नावाचे एक फिर्यादी आहे हैदराबादचे, त्यांचे 14 लाखाची दूध पावडर यांनी विकत घेतली होती। याच्यामध्ये विनोद कल्याणी हा जो होता हा ऑन मार्टवर तो स्वतः बघायचा की कोण आहेत असे खरेदीदार आहेत का, बरोबर आहे, त्यांच्याकडनं तो स्वतः डील करायचा आणि त्या डीलमध्ये त्याने काय केलं की जे महेंद्र अग्रवाल आहे यांच्याशी संपर्क साधला आणि त्यांना म्हटलं की दूध पावडर मला पाहिजे आहे। त्यानुसार त्यांनी सुरुवातीला 14 लाखाची दूध पावडर पाठवली, परंतु याच्यामध्ये हे पुढे विकास सदाशिव वरटी यांच्या नावाचे म्हणजे त्यांनी हे दाखवलं होतं की बाबा यांचं ऑफिस आहे, यांच्या इथं GST नंबर आहे आणि या ऑफिसला त्यांनी मागितलं, पण त्यांनी चेक देताना पैशासाठी जो चेक दिला तो फर्जी आहे। त्यानंतर ते महेंद्र अग्रवाल यांच्या लक्षात आलं की बाबा हा चेक फर्जी असून आपला माल यांनी घेतलेला आहे आणि ते माल पण देत नव्हते आणि चेक पण फर्जी असल्यामुळे त्यांनी मग चिटिंगचा गुन्हा दाखल केलेला आहे। ह्याच्यामध्ये आपल्याला निष्पन्न झालं की ऑनवर्टवर हा जो आहे मेन आरोपी विनोद कल्याणी सगळ्यांशी असं डील करतो। त्याच्यामध्ये साठी पण त्याने अमरावती आणि वर्धेच्या व्यापाऱ्यांशी पण तसं डील केलं होतं। या व्यतिरिक्त भरपूर व्यापाऱ्यांना त्यांनी आधी फसवलेले आहे, त्यावर 16 गुन्हे दाखल आहे। या व्यतिरिक्त त्याचा जो साथीदार आहे विकास सदाशिव वरटी ह्याचा GST नंबरचा ह्याच्या ऑफिसचा वापर झालेला आहे, तसेच याच्या अकाउंटवर बँक अकाउंटवर पैसे येत होते म्हणून आपण याला पण अटक केलेली आहे। तिसरा आरोपी जो होता याच्यामध्ये किशोर बहिराम म्हणून आहे। ह्याचा रूल असा आहे की तो पार्ट्याकडनं पैसे घेऊन यायचा, म्हणजे हा जो माल आहे आलेला आहे, समजा उदाहरणार्थ दूध पावडर आहे, ती दूध पावडर त्याने छिंदवाड्याला विकली आणि तिथून तो माल च्या बदल्यात पैसे घेण्याचं काम हा करत होता। म्हणून हे तिघांचा आरोपींचा आपल्याला इंटेन्शनली केल्याचं निष्पन्न झाल्यामुळे, चिटिंग केल्याचं निष्पन्न झाल्यामुळे आपण त्यांना तिघांना अटक केलेली आहे। तक्रारवर कोणते कलम लावली आहे आरोपीवर? आपण त्याच्यामध्ये चिटिंग आणि त्यांनी जे चेक फोर्जरी केलेलं आहे त्याबाबतचे आपण कलम लावलेली आहे। तसेच इम्पर्सोनेशन म्हणून त्यांनी जे दाखवलं आहे की बाबा मी या नावाने, ती पण आपण कलम लावलेली आहे आणि सदर आरोपीचा PCR आपण 24 तारखेपर्यंत घेतलेला आहे। तुमच्या काही तपासमध्ये काही नवीन तक्रार वगैरे आपल्याला भेटते आरोपीचे? आपल्याकडे अजून ह्याच्यामध्ये आपण तपास करत आहे। काही गोष्टी आमच्या तपासामध्ये लक्षात आलेल्या आहे, त्याच्यानुसार आम्ही त्याच्यावर पुढं फिर्यादींना इतर ज्यांची तक्रार आहे त्या लोकांना आम्ही माहिती देत आहे आणि त्याच्यावरनुसार त्यांना ज्या पोलीस स्टेशन जाण्यामध्ये या कारवाई झालेली आहे किंवा माल दिलेला आहे तिथं त्यांना जाण्यासाठी सांगून यांचा ताबा घेण्याबाबत कळवलेलं आहे। अशी चर्चा आहे की विनोद कल्याणी म्हणून जो आरोपी आहे काही राजनीतिक लोकांच्या याच्यामध्ये काही हात आहे, असं काही PCR मध्ये त्यांनी किंवा चौकशीमध्ये काही असं आतापर्यंत त्यांचं हात आहे अशाबाबत असं कुठलंही आम्हाला आतापर्यंत आढळून आलं नाही किंवा त्याच्याबाबतचं आम्हाला कोणी आतापर्यंत आमच्याकडे आलेलं नाही की बाबा हा आमच्या पक्षाचा आहे किंवा असं आहे म्हणून। आणि 16 गुन्हा दाखल आहे म्हणजे नागपूर शहरामध्ये कशा प्रकारचे गुन्हे दाखल आहे? त्याच्यावर सगळ्या जे 16 गुन्हे दाखल आहेत ते सगळे चिटिंगचेच गुन्हे त्याच्यावर दाखल आहे आणि तो ऑनलाईन जे ऑनमार्ट आहे त्याच्यावर तो ॲड देत राहतो, मला हे माल पाहिजे ते माल पाहिजे। तसंच जे व्यापारी ऑनमार्टवर आहेत त्यांच्याशी पहिल्यांदा त्यांना हेरतो आणि त्यांच्या आपली रिक्वायरमेंट सेम तशी दाखवतो की मला समजा दूध पावडरची कोणी जर ऑनमार्टवर दिलेलं असेल तर हा पण मला सांगतो की माझी दूध पावडरला मला रिक्वायरमेंट आहे आणि ह्यांचं जे ऑफिस आहे ऑफिस पण नुसतं नावाला आहे, बरोबर आहे। त्याच्या 2 महिन्यासाठी त्यांनी घेतलं होतं, त्यानंतर त्यांनी पुढे काय त्याचं काही यूज केलं नाही आणि ज्या दिवशी गोडाऊनमध्ये माल आणतात त्या दिवशी ते माल ते रपातपा करत असतात।
तीन आरोपी व्यक्ती आहेत ते आणखी कोणी आरोपी आपण ते शोध सुरू आहे का काही आरोपी सब आपण आहे का? आपण याच्यामध्ये तपास चालू आहे आणि भविष्यामध्ये आपण जसे इंटेन्शनली जर कोणी ते माल घेतलेला असेल किंवा इतर त्याच्यामध्ये सामील असेल तर त्या लोकांना पण आपण याच्यामध्ये आरोपी बनवणार आहे.